नमस्कार, धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बासुंदी तयार करणार आहोत, रवाळ अशी बासुंदी। त्यासाठी इथे मी दूध तापत ठेवले 1.5 लिटर। हे म्हशीचं दूध आहे। बासुंदी करायला म्हशीचंच दूध वापरायचं असतं, ते घट्ट असतं, त्यामुळे बासुंदी पण आपली घट्ट होते। इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। आता बासुंदी करायची, तर माझ्याकडे खवा नाहीये, तर मी खवा म्हणून काय वापरणार आहे ते सिक्रेट तुम्ही बघा। तवा तापत ठेवला, आता आपण तूप टाकणार आहोत। तूप गरम झालंय। इथे मी ह्याच्यातलंच दूध घेतलेलं आहे 1 वाटी। एक वाटी दूध घेतलंय आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे। ते आपण मिक्स करायचं। त्याच्या गुठळ्या वगैरे नाही करायच्या, स्मूथ झालं पाहिजे एकदम। गॅस एकदम बारीक ह्याच्यामध्येच ठेवून मी प्रोसेस करायची आहे। हे सतत हलवत राहायचं आहे। इथे दुधाकडे पण आपण लक्ष ठेवायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे। बघू शकता हे पॅन पासून असं वेगळं होतं। आता आपण हे काढून घेणार आहोत। हे बघा, आता ह्याच्यात तूप टाकून मी तूप टाकणार आहे आणि ते काजू बदाम पिस्ता मी हे जरा गरम करून घेणार आहे। काप करून घ्यायचे। मंद गॅसवर गरम करून घ्यायचे थोडेसे। बघू शकता आपले काप पण झालेत, आपण हे पण काढून घेऊया। आता आपण कॅरमेल बनवून घेऊया। पॅन गरम आहे, याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकूया आपण। ही साखर अशीच ठेवायची, हिला हलवायची नाहीये। ती मेल्ट झाली की आपण हे करू। आता ही साखर हलवायची आहे, तोपर्यंत साखर हलवायची नाही। तिचा रंग बघा आता असा झालाय। आता तिला जरा आपण हलवून घेऊया। तिला पूर्ण विरघळून घ्यायची आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर ते करपे।
आता ह्याच्यामध्ये आपण गरम दूधच टाकणार आहोत. ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने दूध घ्यायचंय, अर्धी वाटी. बघू शकता. ही साखर जी बाकीची विरघळलेली नाहीये ती नंतर अशी दुधामध्ये विरघळते. इथे थंड दूध अजिबात वापरायचं नाहीये, गरम दूधच हे करायचंय. साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. या स्टेजला बघू शकता माझी पूर्ण साखर विरघळली आहे. आता मी हा मावा टाकणार आहे, जो आपण आता दूध आणि मिल्क पावडर टाकून बनवला तो टाकूया. मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण ह्याच्यात हा विरघळवायचा आहे. बघू शकता इथे ते माझं हे पण विरघळलेलं आहे, मावा टाईप मी टाकलंय ते मिल्क पावडरचं आणि दुधाचं. आता आपण हे दूध या गॅसवर ठेवते मी आणि हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता ह्याच्यात हे आपण तळलेले हे घेऊया, गरम केलेले तुपामध्ये काजू बदाम ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे. बघू शकता याचा कलर पूर्ण असा क्रीमिश आलाय. आपण जे कॅरेमेल टाकलं त्याच्याऐवजी जर आपण दूध गरम असताना त्याच्यामध्ये नुसती साखर टाकतो तेव्हा ते दूध पातळ होतं, मग ते परत खूप आटवायला लागतं. त्यापेक्षा तुम्ही असं जर कॅरेमेल करून जर टाकलं तर त्या बासुंदीला रंग पण इतका सुंदर येतो आणि ती चवीला पण खूप छान लागते. गॅस बंद केला की मग आपण वेलची पावडर टाकणार आहोत. गरम ह्याच्यात टाकलं की त्याचा वास सगळा निघून जातो, त्यामुळे शक्यतो वेलची पावडर ही गॅस बंद केला की टाकायची आहे. आपण थोडा वेळ फक्त हे गरम करून घेऊया. बऱ्यापैकी दूध पण आटलेलं आहे माझं. इथे आपण वेलची पावडर टाकून घेऊया. गॅस बंद करूया. बासुंदी आपली रेडी आहे. बासुंदी थंड झाली ना की ती अजून घट्ट होते. मी तुम्हाला
वरून गार्निशिंग करून दाखवते फक्त. थंड झाल्यावर ती याच्यापेक्षा जास्त घट्ट होईल. कशी वाटली तुम्हाला बासुंदीची रेसिपी? नक्की करून बघा, मला कमेंट करा कशी झाली ती. बाकी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.